मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आणि नॉर्मल स्कूल आणि कॉलेजच्या एक्झाममध्ये 3 महत्त्वाचे फरक असतात. तुम्हाला हे माहिती आहे का? तुम्ही जर यूपीएससी किंवा एमपीएससी परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर हे 3 डिफरन्सेस तुम्हाला माहिती असले पाहिजे. फर्स्ट डिफरन्स, स्कूल आणि कॉलेजमध्ये कसं असतं मित्रांनो, सगळ्यांना जर 35 किंवा 40% मिळाले तर सगळे विद्यार्थी पास होतात. पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तसं नसतं मित्रांनो. जर 1000 विद्यार्थी आहेत आणि या एक्झाममध्ये असं ठरवलेलं आहे की फक्त 100 विद्यार्थ्यांना सिलेक्ट करायचं, तर ज्या विद्यार्थ्यांना टॉप 100 रँक मिळेल तेच विद्यार्थी पास होतील. म्हणजे इथे सगळे विद्यार्थी पास होऊ शकत नाहीत. म्हणून ह्याला म्हटलं जातं कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स. सेकंड डिफरन्स काय मित्रांनो, आपण जर स्कूल किंवा कॉलेजमध्ये सोपा पेपर आला तर आपण खुश होतो, बरोबर आहे का नाही? पण मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये कॉम्पिटिशन आहे. जर सोपा पेपर आला तर सगळ्यांना सोपा आहे, डिफिकल्ट पेपर आला तर सगळ्यांना डिफिकल्ट आहे. सो हियर द पेपर डिफिकल्टी डज नॉट मॅटर, तुमचा रँक मॅटर करतो. उलट इथं रिव्हर्स सायकोलॉजी वर्क करते मित्रांनो. जर पेपर डिफिकल्ट आला तर खूप जण पॅनिक होणार आणि त्यांचा परफॉर्मन्स अजून खालवणार. इथे तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळतो कारण कट ऑफ खाली येतो. सो दिस इज द सेकंड डिफरन्स. थर्ड डिफरन्स असा आहे, आपण स्कूल किंवा कॉलेजमध्ये कसं करतो, उद्या हिस्ट्रीचा पेपर आहे, आज सगळं मी घोकलं, उद्या सकाळी गेलो मी तिकडं सगळं ओकलं, परवा मला जर काय विचारलं इतिहासाबद्दल हिस्ट्रीबद्दल तर मला आठवत नाही. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये असं नसतं मित्रांनो, कारण की सिलेबस वास्ट आहे. तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स सगळं अभ्यास करायला लागतो आणि सगळ्या या सब्जेक्टचा एक पेपरच असतो. म्हणजे त्या पेपरच्या एक दिवस आधी तुम्ही सगळं रिवाइज करू शकत नाही. म्हणून तुमचे कन्सेप्ट हे सुपर स्ट्रॉंग असले तरच तुम्ही तो पेपर व्यवस्थित देऊ शकाल. तर या 3 डिफरन्सेस शिवाय तुम्हाला अजून कुठले डिफरन्सेस माहिती आहेत का? जर तुम्हाला माहिती आहेत तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.